नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप मोठा जबरदस्त आता ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, या जेलमध्ये गेलेल्या गुलाबच्या युवराज या साथीदाराने खूप मोठं खळबळजनक स्टेटमेंट या जे जे मॅडम समोर दिलेलं आहे आणि या स्टेटमेंटने मात्र अख्खा मीडिया आणि खांडेकर परिवार हादरून गेलेला आहे. तर तारिणी आणि युवराज मात्र विचारात पडलेले आहे की नेमकं आता या गुलाबच्या साथीदाराने म्हणजे युवराजने खूप मोठं स्टेटमेंट असं दिलं, खरंच त्यामध्ये काही ना काही तथ्य आहे का? तर खरंच मात्र आता या खळबळजनक स्टेटमेंटने खूप मोठा मालिकेमध्ये टर्निंग पॉईंट येत इकडे मात्र मालिकेमध्ये सुद्धा खळबळ आता पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ सविस्तर पाहू आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्या दिवशी आता मात्र कौशिक आता बँगलोरवरून परत आलेली असते आणि ती मॅडमला भेटते, ते म्हणजे जे जे मॅडमने. आता जे जे मॅडम कौशिकी समोर असो या कोणीही समोर असो, जे जे मॅडम जे बोलते तेच आता ती करते आणि तेच होते असं तिचा एक निर्णय असतो ठामपणे. म्हणून आता कौशिकी जेव्हा तिला भेटायला येते तेव्हा मात्र ती तिच्याशी नीट बोलत सुद्धा नाही आणि तुमच्या भावाविषयी अगोदर तुम्ही पुरावे सिद्ध करा की त्याने हे सर्व केलेलं नाही आहे, त्यानंतर मी सोडते ना, असं बोलत आता तिथून कौशिकी निघून जाते. आणि त्यानंतर मात्र इकडे आता जे जे मॅडम लगेच येते युवराजकडे. आता युवराजला प्रेमाने ती विचारते आणि बोलते की हे बघ, मला अगोदर सांग की खरंच तुझं गुलाबशी कनेक्शन होतं का? तेव्हा आता युवराजला वाटतं कौशिकी मला वाचवून घेणार, कुणी वाचो नाही या वाचो, पण आता एमएलची सीओ मात्र मला वाचवणार. पण मात्र कौशिकीची सुद्धा इकडे आता जे जे मॅडम समोर बोलती बंद होते आणि त्यानंतर मात्र आता खेळ चालू होतो जे जे मॅडम आणि युवराजमध्ये. त्यावर आता युवराजला प्रेमाने विचारते जे जे मॅडम की खरंच तुझा संबंध होता का गुलाबशी? तेव्हा आता इकडे युवराज काही बोलायला तयार नसते, तो सर्व काही कॉमेडीत घेऊन जाते आणि तिच्या मजाकी स्वभावात तो पूर्ण मजाकवर घेऊन जाते. पण मात्र आता कॉमेडी होताना इकडे चाबुकाने आता अशी काही धुलाई होते युवराजची की तरीसुद्धा पण आता युवराज तोंडून काढत नाही. खूप शूर निघते, ज्याप्रमाणे तो दिसते त्याच्यापेक्षा जास्त शूर तो निघते, म्हणजे मार खाण्यासाठी. तर इकडे मात्र आता इकडे धुलाई झाल्यानंतर मात्र जे जे मॅडम एक मोठा दांडू घेत आता सरळ आता मात्र युवराजच्या पायावरती वार करतो आणि पायावरती वार केल्यानंतर आता युवराजला एवढ्या जखमा होतात की सरळ त्याचे पाय फ्रॅक्चर होतात आणि त्याला काही दिवसासाठी उभं सुद्धा राहता येत नाही, त्याला व्हीलचेअरवरती बसवण्यात येते. तरीसुद्धा आता डॉक्टरची ट्रीटमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इकडे जे जे मॅडम पुन्हा आता त्याचे हात बाकी असतात, तर त्या हाताचे मशागत करण्यासाठी निघते. तेवढ्यातच युवराज मात्र इकडे बोलते की हो, माझं गुलाबशी कनेक्शन होतं, मी त्याला भेटायचो आणि त्याचा जो काही ड्रग्सचा माल होता तो मी सप्लाय करायचो, बस मला मारू नका, कंटाळलो मी तुमच्या माराने आता. असं म्हटल्यानंतर आता जे जे मॅडम बोलले की अरे हे तर एक पुरावा तू स्वतः कबूल केला, पण त्यानंतर जेव्हा गुलाबला माझ्या टीमने पकडलं तेव्हा त्याने सांगितलं की खांडेकरांच्या घरी एक असा व्यक्ती आहे जो व्यक्ती या गुलाबचा सुद्धा बॉस होता आणि त्याचं नाव तुला माहिती आहे, काही ना काही संकेत गुलाबने तुला दिलेला आहे असं त्याने सांगितलेलं होतं. म्हणून अगोदर आता तू तर ड्रग्स त्याचा विक्रेता होताच, तर तू सुद्धा एक गुन्हेगार आहेस. पण आता त्या सर्वात मोठा खांडेकर घराण्यातला तो गुन्हेगार कोण आहे हे नाव वधवून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर इकडे मात्र आता लगेच केडीला आणि इकडे तारिणीला समजलेलं असतं की कशा प्रकारे आता मात्र इकडे जे जे मॅडमनी आता युवराजच्या दोन्ही पायात फ्रॅक्चर आणलेला आहे. त्याच्या दोन्ही पायाला एवढं मारहाण केलेलं आहे की चक्क त्याला आता व्हीलचेअरशिवाय चालतासुद्धा येत नाही. तेव्हा मात्र आता इकडे मात्र रेखा रेखा बेसऱ्याने तर तारिणीचं जगणं मुश्किल केलेलं असतं, तिला अत्यंत त्रास दिलेला असतं की जोपर्यंत युवराज आता घरी येणार नाही तोपर्यंत मात्र ती त्याला या दोघांना घराच्या आतमध्ये येऊ देणार नाही. तर इकडे मात्र आता जे जे मॅडम
पुन्हा आता युवराजच्या हात फ्रॅक्चर करण्याचा तिने निर्णय घेतलेला असतो. तेवढ्यातच मात्र आता युवराज जे मॅडम समोर पोपटासारखा बोलतो आणि बोलतो की हो मला माहिती आहे, पण मला गुलाबनी कधीही त्या व्यक्तीचं नाव सांगितलेलं नाही आहे. मला एवढंच माहिती आहे की पद्मिनी दयानंद खांडेकर आणि कौशिकी खांडेकर या दोघी ज्या आहेत ना, या दोघींपैकी एक गुलाबचा बॉस असल्याचं त्याने मला संकेत दिला होता. बस खरंच सांगतो, मी खरं सांगतो, मला या व्यतिरिक्त काहीही माहीत नाही. कौशिकी खांडेकर आणि लगेच इकडे पद्मिनी खांडेकर असं नाव ऐकता क्षणी मात्र आता जे मॅडमला अति आनंद होतो. आणि तेव्हा आता जे मॅडम बोलते की ठीक आहे, म्हणजे एका तुझ्या घरातला खांडेकरांच्या 2 या महिलेमधलाच एक गुलाबची बॉस आहे असं तुला म्हणायचं आहे का? त्यावर आता इकडे युवराज बोलतो की हो मला एवढंच गुलाबने सांगितलं होतं, त्या व्यतिरिक्त आता मला काही माहिती नाही आहे, मला मारू नका. त्यावर आता इकडे लगेच जे बोलते की अरे आता एवढं काही तू कबूल केलं, बस एवढंच उत्तराची आशा मला होती, आता कशाला मारणार? आता तर तुझी राजशाही मी ट्रीटमेंट देणार आहे तुला, आता तू कसलीही चिंता करू नको. त्यावर मात्र आता हे खळबळजनक स्टेटमेंट लगेच इकडे जे मॅडम आता इकडे केदार आणि तारिणीला सांगते. आता मात्र केदार आणि तारिणीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तेवढ्यातच आता इकडे मात्र जे मॅडम पुन्हा रेड टाकते आणि या रेडमध्ये आता इकडे कौशिकी आणि लगेच पद्मिनीविषयी त्यांनी वॉरंट आणलेला असतो आणि या वॉरंटमध्ये लिहिलेलं असतं की हो या दोघींना सुद्धा आता जे मॅडम अरेस्ट करू शकता. तेव्हा मात्र आता एमएनएलची CEO कौशिकी खांडेकरांना जेव्हा अरेस्ट होते तेव्हा मात्र आता इकडे न्यूजमध्ये खूप खळबळ वाजवून जाते आणि सर्व खांडेकर परिवार तर स्तब्ध होऊन जाते आणि तारिणी आणि केदारचे तर डोळे उघडेच राहतात. ते तर जे मॅडमच्या या कर्तव्याला काय म्हणावं आणि काय करावं याचा विचार करत राहतात. पण युवराजने मात्र स्टेटमेंट दिल्यानंतर खरंच या दोघींपैकीच एक कुणीतरी गुलाबचा म्हणजे बॉस आहे का ही चिंता आता एकीकडे केदार आणि तारिणीला सुद्धा झालेली असते. तेव्हा मात्र आता लगेच अरेस्ट झालेल्या पद्मिनी आणि कौशिकीला पोलिसांच्या ताब्यात हतकड्या लावून घेऊन जाण्यात येतो आणि त्यानंतर लगेच कौशिकी बोलते की तुमची हिंमत तरी कशी झाली आम्हा दोघींना खांडेकरांच्या घरच्या महिलांना अटक करायची. त्यावर आता इकडे जे मॅडम म्हणते की अगं थांब थांब थांब, मी तुला माझ्या मनाने नाही अटक केलेली आहे आणि ह्या ज्या बेड्या तुझ्या हातात आहेत ना, ह्या फक्त तुझ्या भावाने दिलेल्या स्टेटमेंटनुसार आहे. तू विचारून घे तुझ्या भावाला की त्यांनी काय स्टेटमेंट दिले. तेव्हा आता लगेच एका हवालदाराला लगेच जे मॅडम सांगते की जा त्या फ्रॅक्चर झालेल्या मात्र युवराजला इथं घेऊन या. तेव्हा आता युवराजला असं या दोघींना चेअरवर बसवण्यात येतं आणि युवराजला तिथं आणण्यात येतं. युवराजची अशी व्हीलचेअरवरती बसून कंडिशन केल्यावरती मात्र पद्मिनीचं हृदयाचा थरकाप उडतो आणि कौशिकीसुद्धा डोळ्यातून कौशिकीच्या अश्रू येत आता जे मॅडमला जा विचारते की तुमची हिंमत तशी कशी झाली की दयानंद खांडेकरांच्या मुलाला तुम्ही एवढी मारहाण करू शकता. तेव्हा आता जे मॅडम म्हणते की हिंमत नाही, मी करून दाखवलेलं आहे आणि जे बोलते ना ते नक्कीच करते. आता बघा तुमच्याच या लाडक्या भावाने स्वतःच्या आईबद्दल आणि बहिणीबद्दल स्टेटमेंट दिलेलं आहे की तुमच्या दोघींपैकी आता एक खांडेकरांच्या घरच्या या 2 महिलांपैकी एक महिलाच ही खूप मोठी गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे आणि मात्र खूप मोठ्या ड्रग्स मालची आता मोठी विक्रेता आहे आणि जो हा काही जानीमानी मोठा क्रिमिनल आहे ना गुलाब, त्याची बॉस असल्याची सुद्धा यानेच आम्हाला माहिती दिली. तेव्हा मात्र आता कौशिकी असं जेच्या तोंडून ऐकून मात्र हादरून जाते आणि बोलते की युवराज काय स्टेटमेंट दिलंय तू आणि तुला कोणी सांगितलं की काकू किंवा मी आमच्या दोघींपैकी एक मात्र गुलाबची हात मिळवणी केलेली आहे. अरे आम्ही खांडेकरांच्या घरचे आहो, आम्ही असं कसं करू शकणार आणि असे स्टेटमेंट दिली तरी कशी तू. त्यावर आता इकडे युवराज न भिता कौशिकीच्या इकडे बघून बोलते की हे बघ ताई, मी हे स्टेटमेंट मनाने दिलेली नाही आहे, गुलाबनेच मला असा संकेत दिलेला होता की तुझ्या घरच्या या 2 बायांपैकी एकच माझी बॉस आहे
आणि मी तेवढंच पोलिसांना सांगितलं. आता त्याच्यानंतर जसा माझ्या विरोधात त्यांनी पुरावा शोधला तसा तुमच्या विरोधात सुद्धा पुरावा शोधून त्यांची पुढची काही आहे ते प्रोसिजर करतील ते. तेव्हा मात्र आता इकडे पद्मिनी बोलते, युवराज तू काय बोलतोस? त्यावर आता युवराज इकडे आईकडे न बघता बोलते की हो, मी जे खरं आहे ना ते स्टेटमेंट दिलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे जे मॅडम टाळ्या वाजवत बोलते की वा, काय फॅमिली ड्रामा चालू आहे. पण या ड्रामासाठी आता माझ्याकडे वेळ नाही. आता मी जो एक फोटो दाखवतो, खरंच या बाईला तुम्हा दोघींपैकी कोणी ओळखते का? आता ते मला अगोदर सांगा आणि त्यानंतर आपण बाकीचं काय आहे ना हे आता माझ्या स्पेशल रूममध्ये बोलूया. युवराजला तर चांगलीच माहीत आहे स्पेशल रूम. त्यावर आता इकडे अशा प्रकारे प्रेक्षकांनो युवराजच्या खळबळजनक स्टेटमेंटने इकडे मात्र आता खांडेकरांच्या घरा खूप मोठं असं वादळग्रस्त संकट आलेलं आहे. आणि या संकटातून खरंच काही निघणार आहे का? खरंच आता गुलाबशी या पद्मिनी किंवा कौशिकीने हात मिळवणी केलेली आहे का? हा मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येत आता खूप असं वादळग्रस्त संकट आता केदार आणि तारिणीवरती आलेलं आहे. या संकटातून आता हे दोघं कसा मार्ग काढतील हे पाहणं खूपच असं विलक्षण असणार आहे. म्हणून बघत राहा तारिणी मालिका आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच तारिणी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा. थँक्यू. जय गजानन.